जिल्ह्यात प्रत्येक उपविभागीय पोलीस कार्यालयाला एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आली आहे. यामध्ये पेण उपविभागीय पोलीस कार्यालय या ठिकाणी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे, असं रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी माहिती देताना सांगितलंय. गुन्हे अन्वेषणाची गती वाढवणं आणि गुन्ह्याच्या ठिकाणीच फॉरेन्सिक पुरावे गोळा करणं आणि त्याचं विश्लेषण करणं या तत्वावरती मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा उद्देश आहे. तसंच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्याचा वापर करून जलद गतीनं तपास करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा उपयोग रायगड पोलिसांकडून करण्यात येतोय. पेण डीवायएसपी ऑफिस येथे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नवीन कायद्या अंतर्गत भारतीय न्याय सुरक्षा संहिता 2023 हा नवीन कायदा आल्यानंतर कलम 173 प्रमाणे जे 7 वर्षावरील जे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक व्हॅनची व्हिजिट आवश्यक आहे. त्याकरता पेण उपविभागाकरता तसेच खालापूर व कर्जत या साईडला पण या गाडीचा उपयोग होणार आहे. तर आपल्याला 2 तारखेला ही गाडी आपल्या पेण विभागाकरता आपल्याला भू विभागामार्फत आलेली आहे. रायगडमध्ये किती गाड्या? रायगडमध्ये आतापर्यंत 3 गाड्या आलेल्या आहेत. एक अलिबागला असते, एक महाडला असते आणि आता एक आपली पेण उपविभागाला आली. तसंच इथून पुढे सर्व विभागाला पण येणार आहेत. गाडीमुळे म्हणजे या गाडीमुळे तपासाला किती वेग गेला आहे? तर याच्यामध्ये केमिकल अनालायझर परत लॅब असिस्टंट याच्यामध्ये स्टाफ आहे. तर ते जे घटनास्थळी जाऊन ते घटनास्थळावरील जे काही हे असेल रक्ताचे नमुने असतील, रक्त मिश्रित माती असेल किंवा जे काही DNA सॅम्पल वगैरे हे लगेच कलेक्ट करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठवले जाते. किती स्टाफ असणार आहे? त्याच्यामध्ये त्यांचा 8 जण, 2 ड्रायव्हर, 2 लॅब असिस्टंट आणि केमिकल अनालायझर 4. 24 तास सगळं अवेलेबल आहे. 24 तास अवेलेबल आहे.